मी रस्त्यानं येत असताना पावसात नाही काही गोष्टीचा विचार करत होतो. मला थेंबे थेंबे नाही का एक आ, एखादा डबा भरतो, एखादा ड्रम भरतो, मोठमोठे नदी नाले भरतात. पावसानं थेंब थेंबानं असंच आणि मग मोठ्या नद्यामध्ये न समुद्र भरला जातो. म्हणजे पावसाची धार छोटी असते, पण जेव्हा ती एकत्र येऊन नाही का भरपूर केलं जातं, तर भरपूर पाणी जमा होतं आणि ते ठिकाणी भरून जातं. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण छोट्या-छोट्या क्रिया करतो आणि त्या छोट्या-छोट्या क्रिया तुम्हाला पाप कर्म कशा करावतात आणि मग ते पाप एवढं भरून जातं, मग आपण त्याला म्हणतो पापाचा घडा भरला. पापाचा घडा भरला आहे. तर आजचा जो विषय मी घेतलेला आहे, की आपल्याला कसं कळेल की आपला पापाचा घडा भरतोय किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पापाचे काय लक्षण आहेत? कारण ह्या गोष्टी मी खूप दिवसाचा विचार करतो, की एवढ्या वर्षी आपण नाही का कथा, कीर्तन, प्रवचन ऐकतो, सत्संगाला जातो. मनो हे झालं आध्यात्मिक दृष्टिकोन. पण जेव्हा संसारात राहताना सुद्धा आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक, पारिवारिक किंवा असे भरपूर असे काही दुःख आपल्याला भोगावं लागतात. ह्या दुःखाचं मूळ काय कारण काय? या दोन्ही गोष्टीचा विचार केल्यानंतर एक कळालं याचं रूट आहे ना, ते पाप आहे. म्हणून एका नीतिशास्त्रामध्ये एक सुंदर श्लोक आहे. पापकर्मशय हयात्रम महामुक्ती विरोधकृतम तस्यैव शमन यत्नम कार्य संसार भीरुना. ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय? पापकर्मशय हयत्रम. पापकर्म हे महामुक्ती विरोधक कृतम, म्हणजे तुमच्या मुक्तीसाठी सगळ्यात मोठा विरोध आहे मुक्तीसाठी. आणि मुक्ती कशाने भेटते? भक्तीने भेटते. पण त्या मुक्तीमध्ये, त्याच मोक्षामध्ये पाप कर्म हे मोठं बाधक आहे. पण यत्न करून, जेव्हा प्रयत्न करून काय होतंय, ते कमी करता येतात, पण कधी कधी आपण नाही का त्याला कमी करण्याचा प्रयत्न नाही करत. म्हणून असं म्हणतात ते, की संसार भिरुना, जर त्याने यत्न करून ते कमी केलं तर ठीक आहे, नाही केलं तर संसार भिरुना, तो संसारामध्ये काय करतो? फासल्या जातो. म्हणजे पाप कर्म आपल्याला वाटतं आहे, अरे मी तर काहीच करत नाही. पण नाही, जसं तू पावसाचा थेंब 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 तळ साचून नाही का मोठे-मोठे ड्रम भरतात, विहिरी भरतात, नद्या, नाले भरून नाही का तुडुंब वाहत जातात. तसं आपल्या जीवनामध्ये पापकृत्याचे असं भरून जातं, की आपल्याला कळत नाही. म्हणून शास्त्रामध्ये संसार भिरून सांगितलेलं. लोकं कलियुगामध्ये एक नीतिशास्त्रामध्ये एक सुंदर श्लोक आहे. लोकांना पुण्य पाहिजे, पण पुण्य कोणी करत नाही. पाप नकोय, पण पाप केल्याशिवाय राहत नाही. त्या श्लोकाचं वाक्य काय आहे? लोकाला पुण्य पाहिजे, पण पुण्य कोणी करत नाही. लोकाला पाप नकोय, पण पाप केल्याशिवाय राहत नाही. तर ह्या गोष्टीतून हा सेम प्रश्न अर्जुनाने भगवान कृष्णाला अर्जुनाला विचारला होता. अथक्येन प्रयुक्तम पापम चरित पुरुषा अनिच्छाने वार्ष्णेय बलादिव नियोजित. की भगवंत अथक्येन प्रयुक्तम पापम चरित पुरुषा, माणसाची पाप करण्याची प्रवृत्ती का होते? अथक्येन अनिच्छाने, म्हणजे इच्छा नसताना वार्ष्णेन बलादेव, ते अतिशय बलशाली नियोजित, त्याच्याकडून ते पाप करून घेते. त्याची इच्छा नसताना सुद्धा त्याच्याकडून ते पाप घडल्या जाते. मग भगवंत त्याच्या उत्तरामध्ये काय सांगतात? काम एषा क्रोध एषा रजतगुणा समुद्भव महाशन्नो महापापमा इद्देहन इहो वैरेना. की अर्जुना, पाप करण्याच्या दोन वृत्ती येतात, एक काम आणि क्रोध. काम एषा क्रोध एषा. आणि हे काम क्रोध कशामुळे निर्माण होतो? रजतगुणा समुद्भव, रजोगुणाच्या प्रादुर्भावामुळे त्याची कोणती पाप वृत्ती करते. म्हणजे रजोगुण काय करतो? तुमच्या स्वतःला सेल्फ पॉईंट ठेवत असतो. तो स्वतःचाच विचार करतो आणि मग स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी तो येणे प्रकारे माझी इंद्रियतृप्ती कशी होईल, जग गेलं खड्ड्यात तरी चालेल. त्या रजगुणामुळे, काम आणि क्रोधामुळे काय होतं? महाशन्नो महापापमा, तो पाप करायला लागतो आणि त्याचा तो वैरी बनतो. म्हणजे भगवान कृष्ण सुद्धा सांगतात, की मनुष्याला, अर्जुनला वाटत होतं की अरे माझे कोणते पाप नको, पण तरी घडते. तसं आपल्याला बी कधी कधी वाटतं अरे माझ्याकडून पाप नको घडायला, पण तरी पाप घडते. भगवंत काय म्हणतात? जोपर्यंत तुमच्यामध्ये रजगुण राहील आणि तमगुण राहील, तोपर्यंत तुम्हाला पाप करायला ती परावृत्त करत राहील. म्हणून कधी कधी आपण एवढा दिवस जप तप करतो, माळा करतो, आपल्या जीवनामध्ये ती वृत्ती जात नाही पाप करण्याची. म्हणून एक लेखक, मी त्यांचं आर्टिकल वाचत असतो, ते लय सुंदर एक वाक्य म्हणतात.
जप करती झिजले मनी, कथा ऐकून फुटले कान, तरी होईन ब्रह्मज्ञान. काय? जप करती झिजले म्हणे, कथा ऐकून फुटले कान, तरी होईन ब्रह्मज्ञान. दगड पाहता वाई फुलं, दगड वाहता वाई फुलं, तुळशी पाहता तोडती पानं, नदी पाहता करी स्नान, तरी होईन ब्रह्मज्ञान. ते किती सुंदर वाक्य सांगतात. जप करून झिजले म्हणे. आपण जप करतो, झिजतो, पण आपली वृत्ती जाते का आपली भांडण करण्याची, चुगली निंदा करण्याची? नाही जात. कथा ऐकून फुटले कान, कानातला मळ निघाला, कानाचे कान फुटले, तरी होईन ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान का होईना? आणि मग ते म्हणतात दगड पाहता वाही फुलं, जिथं दिसल तिथं फुलं वाहतो. तुळशी पाहता तोडी पान, तुळशी घेऊन नाही का भगवंताला अर्पण करत असतो. नदी पाहत करी स्नान. आता लोक बघा ते स्नान करण्यासाठी किती मरमर करतात, पण तरी होईन ब्रह्मज्ञान, तरी त्याला ब्रह्मज्ञान होत नाही. का बरं? जोपर्यंत त्याच्यामध्ये ते ब्रह्मज्ञान किंवा ते कृष्ण प्रेम किंवा भगवत प्राप्ती किंवा भगवंताच्या प्रती आकर्षण हे कधी होत नाही, जोपर्यंत तुमच्यामध्ये ती पाप करण्याची वृत्ती नष्ट होत नाही, तोपर्यंत ते स्वाभाविक तुम्ही नाही का कृष्ण भक्तीपासून, भगवंतापासून आणि संसाराच्या तुमच्या संबंधापासून आपोआप तुम्ही दूर जातात. म्हणून इथे स्वाभाविक वृत्ती आपल्यामध्ये, जसं बघा लहान मुलांचं, मी काल परदिवशी माझ्या घरी गेलो होतो, तर माझा पुतण्या काही घ्यायचा आणि तोंडात घालायचा. का? त्याची ती स्वाभाविक वृत्ती आहे. तसंच आपली स्वाभाविक वृत्ती बनते. म्हणून नीतिशास्त्रामध्ये चाणक्य नीती म्हणतात, नरकातून आलेल्या व्यक्ती आणि स्वर्गातून आलेल्या व्यक्तीचं लक्षण सांगतात. म्हणजे कोण स्वर्गातून आलं आणि कोण नरकातून आलं, आणि ही कृती केल्यानंतर कोण स्वर्गात जातं आणि कोण नरकात जातं आणि कोण भगवत धामात जातं, ते सुंदर श्लोकामध्ये सांगतात. ते म्हणतात स्वर्ग स्थितम इहम जीवलोके. स्वर्गातून आलेल्या जीवाचं लक्षण काय सांगतात? चत्वारी चिन्हानी वसंती देह. हे 4 चिन्ह त्याच्यामध्ये देहामध्ये वसन केले जातात. हे स्वर्गातून आलेल्या व्यक्तीचं लक्षण सांगतात. काय सांगतात? दान प्रसंग इन बिल्ड तो दान करत राहतो. म्हणजे त्याला सांगायची गरज नाही दान करण्यासाठी. म्हणजे कोणी जरी आलं ना, तो देत राहतो. म्हणजे भाकर जरी आली तो देत राहीन, का पैसा का त्याच्याकडे जे काय असं लोक दान करतात. दान प्रसंग मधुराची वाणी, तो कधी गोड बोलतो. आमच्याकडे अखिलनाथ प्रभू होते, कोकणस्थ ब्राह्मण, आणि त्यांच्या मी 20 वर्षे त्याला, म्हणजे 18-19 वर्षे आमच्या नाशिकमध्ये कधीच त्यांच्या चेहऱ्यावर राग नाही पाहिला, कधीच नाही. लांब कशाला आमच्या दामोदर शानबाग माताजी, ते आपलं भारती शानबाग माताजी, किती कोणी काही चिडतो एकदम शांत राहतात. म्हणले अरे, आणि मी खूप वेळा त्यांना प्रयत्न केला रागवण्याचा, म्हणजे पण ते कधी त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसला नाही. मी प्रभूजीला विचारलं, म्हणलं का प्रभूजी? प्रभूजी, आणि माताजीला विचारलं तुम्हाला येतो म्हणे प्रभूजी, पण तो दाखवायचा नसतो. तर इथं काय सांगितलं, मधुराची वाणी, ते कधी गोड बोलत राहतात. म्हणजे कधी कोणी किती तापलेला असू दे ना, त्या कानपूरला म्हणतात ना, हम आपको समजा रे, आप ठीक से रहिए, हम आपको झापड मारेंगे. आपण काय आरोतो येऊन जातो, पण ते काय, हम आपको प्यार से समजा रे, हम प्यार से आपको झापड मारेंगे. म्हणजे त्यांच्या वाणीमध्ये काय मधुरता आहे. आपल्याकडं काय जर जास्त झालं की नवरा बायको असो, सासा सुना असो, आरोतुऱ्यावरच येतात, मर्यादाचं पार धज्या उडून टाकतात. दानप्रसंग, देव अर्चना याची वृत्ती, स्वाभाविक भक्ती करण्याची वृत्ती. म्हणजे पूजा करणं, जप करणं, ग्रंथ वाचन, त्यांना एवढे प्रवचन देण्याची गरज नाही पडत, पॉईंट टू पॉईंट सांगायची गरज नाही पडत. अरे हे करा, ते करा, दर आठवड्याला येऊन बॅटऱ्या चार्ज करा, नाही, फरक पडत नाही. समजायचं, देव अर्चना इनबिल्ड त्यांना ते स्वाभाविक असतं. काही स्पार्क असतात ना, ते एकदा प्रवचन ऐकते. मी कितीतरी लोक पाहिले, राधानाथ महाराजाचं पुस्तक वाचलं भक्त झाले, कोणी असे भक्त खिचडी खाली भक्त झाले, कोणी कीर्तन ऐकून भक्त झाले. काही जण वर्षानुवर्ष बकेटचं बकेट प्रसाद खातात, वर्षानुवर्ष सत्संगाला येतात, यात्रा करतात, पण त्यांच्यामध्ये काही फरक नाही. नर्मदेच्या गोट्यासारखे चिकणे चोपडे होतात साले. पण अरे बाप रे, त्या सिडकोमधला कार्यक्रम बंद केला याच्यासाठी. 3 वर्षे लोक आपटलं पॉईंट टू पॉईंट, आणि दिवसभर 1 आठवडा प्रवचन तयार करायचं. हे पॉईंट म्हणजे ह्या पॉईंटनं तरी इन्स्पायर होते. मी मेलो पण साले ते सुधारले नाही. सांगायचा मुद्दा काय नाही, देव अर्चना, ते म्हणतात ब्रह्मतर्पणा. स्वाभाविक ब्राह्मण त्याची क्वालिटी वाढत राहत, त्याच्यामध्ये सद्गुण वाढत राहतात, आणि ब्राह्मणांच्या प्रती, वैष्णवांच्या प्रती त्यांचं हे स्वर्गातून आलेले.
आणि हीच कृती करून पुन्हा ते स्वर्गात जातात किंवा भगवत धामात जातात. पण नरकात आलेल्या व्यक्तीचं काय, पाप करण्याची वृत्ती असते ना, अत्यंत कोपा, हा एकदम भांडकुडाळ असतो. म्हणजे त्याचं जोपर्यंत भांडत नाही तोपर्यंत त्याचं खाल्लेलं पचत नाही. काही जण असतात ना ऑफिसमध्ये विघ्न संतोषी, त्यांचं नाव दिलं आम्ही विघ्न संतोषी. म्हणजे ते इग्न करतात पण त्यांना संतोष होतो, पण दुसऱ्याच्या अंगात जीवनात आहे का, तुमच्या जीवनात असे कोणी विघ्न संतोषी असतात का? आमच्याकडं पाहिलेत मी बरेच विघ्न संतोषी. आम्ही त्यांचं नाव ठेवलं विघ्न संतोषी. मला एकाने विचारलं का रे नाव ठेवलं? म्हणलं विघ्न आपल्यासाठी आणतो, संतोष त्याला होतो. हां हां, त्याला म्हणतात विघ्न संत. म्हणजे मी काही बोलत नाही पण एक शब्द बोलून जातात. मी काहीच करत, मी तुमच्या भल्यासाठी. अरे तुला कोणी विचारलं भलं करायला? हां हां, विघ्न संत अत्यंत कोपा, म्हणजे शीघ्र कोपी. कधी ते भडकते माहीत नाही, ते एकदम असे पेटलेलेच राहतात. म्हणजे शीघ्र कोपी असतात ते. आणि लगेच असं सोड्याच्या बॉटलचं भुसभुस बाहेर येतात. काळ कटुकाची वाणी, हे कधी धड गोड बोलत नाहीत कोणाला. हे आलं समजा नरकातून आलेल्या व्यक्तीचं लक्षण आहे. आणि ह्या कटुकाची वाणी, अत्यंत कोपा, हे काय आहे, पापाचे लक्षण आहेत. आणि मागचा जो आहे ते पुण्याचे लक्षण सांगतात. पण इथं कटुकाची वाणी, दरिद्रता स्वजनेशी वैर, नेहमी दारिद्र्यावश, त्याच्याकडे धन संपत्ती असेल पण तो स्वतः भोग करत नाही, दुसऱ्याला तो दान करत नाही. म्हणजे घरातल्या लोकांना, ना बायकोला, ना नवऱ्याला, ना मुलांना, नुसते पैसा जमा करत राहतो. जर भागवतामध्ये ते एक ब्राह्मण आहे, कोणता ह्याच्यामध्ये ब्राह्मणाची कथा आहे, सगळ्यात कंजूस आहे. नंतर त्याची बायको लेकरं सगळं धन काढून घेतात. मग तो म्हणतो की दुःखाचं कारण काय? तो म्हणतो दुःखाचं कारण माझं मन आहे, न दैव न कर्म न कोणी देवता, तर माझं दुःखाचं कारण कोण आहे? मीच आहे. तर माझ्या दुःखाचं कारण दुसरं कोण नाही, देवता नाही, कर्म नाही, दैव नाही, कोण नाही, तर माझे पाप करणे हे माझ्या दुःखाचं कारण आहे. म्हणून इथं सांगितलं दरिद्रिता, म्हणजे दरिद्रिता नुसतं धनातच नाही, त्याच्याजवळ नाही का, जो असा स्वभाव एवढा दरिद्री की लोक त्याच्याजवळ जा, बघा गरीब व्यक्तीजवळ कोणी जायला तयार नसते, तसं याचा स्वभाव एवढा दरिद्री राहतो की त्याच्याजवळ जायला लोक घाबरतात, नको बाबा. आणि मग स्वजनेशी वैरम, नेहमी आपल्या लोकांशी भांडत राहतो. हे नरकात आलेल्या व्यक्तीचं आपल्या नातेवाईकाशी नेहमी भांडण केल्याशी, मग तो कोणी असो घरातला, एकाला सोडत नाही. तर हे स्वजनेशी वैरम, नीच प्रसंगा, नेहमी नीच कार्यामध्ये चालू, लोकांमध्ये चुगली करणं आणि भांडणं लावून देणं. गलीत बाया दोन बसल्या म्हाताऱ्या, शेजारी पाजारी कोणाचे भांडणं होत नसेल तर ते बघत राहतं की याच्या घरात कशी शांत. मग ते सांगतात, बाई मी तुला सांगते चांगली गोष्ट आहे, पण तुझी सासू लय खोडीले बरं, काय सांगायचं, मलाच माहीत आहे, मी एवढं सांभाळ. सुनाला म्हणते, बाई तू लय चांगली आहेस. हां, सासूला म्हणते की तुझी सून आहे ना, आमची सून बघ कशी. आणि त्या सासूला वेगळंच बरोबर. मुलाला बापाबद्दल, भावाला भावाबद्दल, शेजारी पाजारी भाऊबंदकी. आता मी एक परिवार पाहिला, तो बिचारा एवढा चांगला आहे, भाऊबंदकीनं फार त्याचं फार बँड वाजून टाकला. हां, म्हणजे स्वजनेशी वैरून, दुश्मन नाही, भगवंत बरोबर आहे. पाप कर्म आहेत म्हणून आपल्या जीवनात बायको येते, पापकर्मामुळं नवरा भेटतो, पापकर्मामुळं भेटतात, पापकर्मामुळं नाही का नातेवाईक भेटतात, असं समजायचे पापाचेच आपले फळ आहेत. आणि मी म्हणत नाही, नीतिशास्त्र म्हणतं इथं. तर समजायचं हे आपल्या पाप कर्म धुण्यासाठीच आलाय भाऊ मागच्या. म्हणून मध्यंतरी एक व्हिडिओ, 4 प्रकारचे पुत्र असतात की तो ह्या जन्मात त्या बापानं लय त्रास दिला, तो पुढच्या जन्मात पुत्र होऊन नाही का त्याचं, किंवा एखाद्याचे पैसे घेतले आणि तुम्ही दिले नाही, तो बराबर तुमची वसूल करायला येतो. मग तो 4 प्रकार येतो, पारिवारिक जीवनात, सामाजिक जीवनात, किंवा आर्थिक जीवनात, किंवा शारीरिक स्तरावर रोग आणणं. रोग पण हे पापकृत्याचंच फळ आहे, त्याचं मी आता पुढे घेईन. आणि नीच प्रसंग असतो तो. असे नीच लोक काय करतात, त्यांची संगत नीच लोकांचीच असते. ते चांगल्या लोकांसोबत कधीच बसू शकत नाही. चांगला व्यक्ती चांगल्या शेजारी बसतो, वाईट व्यक्ती वाईट शेजारी बसतो. ह्या नीच प्रसंगामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. दारू पिणं, नॉनव्हेज खाणं, या विचार करणं, किंवा लोकांचे भांडण तंट लावणं, किंवा याची संपत्ती हडप कर, याचं वाटोळं होतं, किंवा याच्या बोटं मोड, किंवा ईर्ष्या द्वेष करणं, त्याचा दिवसभर धंदा हेच राहतो. त्या मूर्खाला कळत नाही की जीवन भेटले 50-60 वर्षे, आणि त्याच्यामध्ये 40-50 वर्षे असे निघून गेले, राहिले 20 वर्षे याच्यासाठी भेटले का तुला? हां, म्हणून नीच प्रसंग. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा गुण त्याचा, कुलहीन सेवा, फालतू लोकांची सेवा करण्यासाठी इंटरेस्ट आहे.
मी पाहिलं कुत्र्याचं शेड उभारलं या पाथर्डी फाट्याला, आणि कुत्र्यासाठी डोनेशन द्या, मांजरासाठी डोनेशन द्या, किंवा एकदम असे म्हणजे जे कुलहीन व्यक्ती आहे ना, पण गायीची सेवा नाही करणार. गायी सेवा म्हणते नाही, अरे हे काहीतरी, पण कुलहीन सेवा म्हणजे ज्यांची पाप प्रवृत्तीमध्ये अशा लोकांची सेवा करण्यामध्ये त्याला येईल असो. तो दासीचे कपडे धुईल, वेश्याजवळ जाऊन जाईल, अशा लोकांना तो मदत करण्यासाठी प्रवृत्त असतो. मग तुकाराम महाराज एक अभंगावधी म्हणतो की जो भगवत भक्ती नाही तो ह्या गोष्टीमध्ये असतो. त्याला नाही का दासीपशे निद्रा उडून जाते पण कीर्तनामध्ये झोप लागे, एका अभंगामध्ये म्हणतात. दान करायचं म्हटलं तर त्याचे दातखिळ्या बसून जातात, पण वेश्याला आणि तमाशागिरीला पैसा वाटत बसतो तो. त्याचं गुणगान साधू संत भगवंताचं कोणी होणार नाही, पण फालतू लोकांचं गुणगान करण्यामध्ये त्याला जास्त इंटरेस्ट असतो. महाराज म्हणताय एका अभंगामध्ये की हे सगळे पापाचे लक्षण आहेत. म्हणून इथे मनाची जी अर्थ आहे पापाचे, आपल्याला आपल्या जीवनात आपण परीक्षा केलं पाहिजे की आपण एवढ्या वर्ष अध्यात्मामध्ये आहोत, भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, आपण ह्या कॅटेगरीत तर मोडत नाही. आपल्याकडून बी कळत न कळत पाप होत राहते, पण ती पाप वृत्ती वाढवायची का कमी करायची हे आपल्याला कुठेतरी ठरवलं पाहिजे. बघा जसं ते नदीचं आपलं एक एक धारा तुम्ही जर पाहिली, जसं आमच्या DT किचनमध्ये ॲक्वागार्डचं नाही एक नळी लावलेली बारीकशी, त्याच्यातलं ते जे पाणी असतं सेकंडरी पाणी तो बाहेर नाही का झाडाला सोड, दिवसभर ती नळी नाही का त्या केळीच्या झाडाला, सोनचाफ्याला, पुन्हा त्याच्यानंतर ते कडीपत्त्याच्या झाडाला ते फुल भरून जाते. हाय किती नळी बारीक, पण तो जो पट्टा आहे तो सगळा भरून जातो. त्यावेळेस विचार केला, म्हणलं एवढीशी नळी एवढं भरून टाकतंय, तसं आपले छोटे कुर्ते एक एक पाप करीत बसलो ना ते कधी भरून जातं आपल्याला कळत पण नाही. आणि मग याचं लक्षण काय, जर ज्याचं पाप भरतं ना त्याचं मन भगवत भक्तीमध्ये नाम जप, राधेश्याम प्रभू म्हटले की ज्याचा 7 मिनिटात जप होतो आणि तो बी ध्यानपूर्वक होतो तो सगळ्यात पुण्यवान. आणि ज्याला 10-15 मिनिटं लागतात त्याला झोप येते किंवा जप करण्याचा इंटरेस्ट होत नाही, ग्रंथ वाचायची प्रवृत्ती राहत नाही, सत्संग येण्याचं मन होत नाही, तर समजायचं याचं पाप कृत्य. कारण मायादेवी नावाचा कोणी प्रकार नाही. माया म्हणजे जी भगवंतापासून दूर घेऊन जाते. स्वतःचं पाप म्हणते, बाळा तू इंद्रिय भोग कर, यांच्या नादी लागू नको. हे बाबाई लोक येडी येतात. मला ते यूट्यूबला म्हणतात ना, काय थोतांड कप्पा सांगतात, ए पाखंडी, काही शिव्या घालत बसतो. बाबा मी एकच म्हणतो, भगवंतान धन्यवाद, तू ॲटलिस्ट माझं पाप तरी धुवून टाकतोय. शिवाला काय शिव्या घालायचं तर घाल बाबा. मुद्दा असा आहे की आपण आपल्याला कुठेतरी एकांतात बसून विचार केला पाहिजे. मग पाप कोणत्या गोष्टीने होते, तर शास्त्रामध्ये 3 प्रकारचे पाप होतात. एक आहे मनाने, वाणीने आणि शरीराने. आणि याचं मनुस्मृतीमध्ये, नीतिशास्त्रामध्ये याचं डिटेल्स 10 प्रकारचे पाप सांगितलेले आहेत की मनुष्य दिवसाच्या 24 तासामध्ये पापकृत्य त्याच्यामुळे जातं. आणि भक्तीमध्ये आणि संसाराच्या गोष्टीमध्ये हे सगळ्यात मोठं बाध आहे. बरं तुम्ही म्हणता भक्ती सोडा, आम्हाला भक्तीचं काही घेणं देणं नाही, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुःख येत असेल ना, मग कोणत्या प्रकारचे दुःख येते? पहिले सांगतात की ज्याला शारीरिक रोग नेहमी होतो ना, हे पापाचेच परिणाम आहेत. आणि पुन्हा तीच गोष्ट केल्यानंतर शारीरिक व्याधी त्याला वाढत राहते. दुसरं अर्थ अर्जनामध्ये कधी त्याला यश भेटत नाही. जरी अर्थ भेटला तरी ते कोण ना कोणी त्याच्याकडून ते पैसे काढून घेते. एक तर वकील किंवा डॉक्टर्स किंवा घरातले. तुम्ही आता एक यूट्यूबला नाही का पंढरपूरचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला असेल. एक बाबा होते, एक लोकमत 18ला त्या लेडीजनं प्रश्न विचारला. त्या बाबाची अवस्था पण मला रडकुंडी आलं की त्याच्या 2 मुलं वारले आणि नंतर त्याच्या भाऊबंदकीने शेती काढून घेतली. ते फेमस व्हायरल झाला तो व्हिडिओ. तर महत्त्वाचं काय की हे काय असेल कोणाला माहीत नाही, आपल्या जीवनात काय भरलंय, सुख दुःख मान अपमान काहीच भरलेलं माहीत नाही. म्हणून हे 3 प्रकारच्या पापापासून आपल्या जीवनात पारिवारिक असून ह्या गोष्टीपासून वाचलं पाहिजे. भक्ती मार्गात आल्यानंतर तुम्ही भक्ती जेव्हा ह्या गोष्टी कमी करता तर तुमचं भक्तीमध्ये इंटरेस्ट वाढेल किंवा भक्तीमध्ये तुम्ही प्रगती करता. आणि भक्तीत प्रगती होत नसेल, बाधा येत असेल, तर ह्या गोष्टीला तुम्हाला कुठंतरी विचार करावा लागेल. जड चाललंय का तुम्हाला? नाही ना? म्हणून आता ध्यानपूर्वक ऐकायचं कोणत्या प्रकारचे पाप करतात. ते म्हणतात पहिलं जे आहे मनाचे पाप आहे. मनाचं पाप म्हणजे परधन
परस्त्रीची नाही का अभिलाषा ठेवणे, परधन दुसऱ्याचं धन अपेक्षा ठेवणं. कधी मला नाही का माझ्या भाऊबंदकीतून मला वाटा भेटल, नातेवाईकातून, किंवा मी ऑफिसमध्ये. आता मी एक व्यक्ती पाहिला मार्केटिंगचा, खूप मोठा व्यक्ती एका कंपनीमध्ये. तो आता त्याने सोडली ती कंपनी, पण त्या जेव्हा त्याला फॉरेनर नाही का 3-4 कंट्री होता, तो प्रत्येक ऑर्डर मागत 10% 20% कमिशन खायचा. नंतर कंपनीला कळालं की यांना नाही का आपली चांगलीच बँड वाजवली, तो बाहेर पडला. आणि मग त्यानं दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट घेतलं आणि स्वतःच्या नावानं लॉन्च केलं आणि तो विकू राहिला. म्हणजे आणि त्याच्या जीवनामध्ये पैसा पाणी खूप आहे हो. आता मी पाहिलं बरेच लोकांकडे पैसा पाणी आहे, पण शारीरिक सुख त्यांच्या अजिबात जीवनात नाही. म्हणजे मला एक जण मला सांगत होता की प्रभूजी काय तुम्ही गप्पा मारतात, म्हणे जेवढा तुमचा पगार नाही तेवढा मला महिन्याचा मेडिकलचा खर्च आहे. काय सांगतो? जेवढा तुमचा पगार नाही तेवढा मी मेडिकलचा खर्च करतो. मग तुम्ही याला पुण्यवान मानता का पापी मानता? की दुर्दैव असं आहे तुला दिवसातून 8 वेळा गोळ्या खावा लागतात, मग सगळ्यात पापी आहेस ना तू. म्हणजे लोक मुलं एवढे चॉकलेट खात नाही तेवढं तू टॅबलेट खातो. तुला पोट साफ होण्यासाठी गोळी, हां हां वाचावं म्हणून गोळी, हां तुला नाही का BP शुगरची, डायबिटीज किंवा हे ते 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 किती गोळ्या खातात हो. मी एक लेडीजकडे डब्बा पाहिला, सकाळी 7ची, 9:30, 12:30, 2:30 का 3, 4 वाजता, 8 वाजता आणि रात्री 10 वाजता. बाई तू जगतीच कशाला? हां किती किती गोळ्या खातात. तर हे आपलं समजायचं की हे पाप. म्हणून परधनाची लोभे ईर्ष्या करणं. बघितलं काही लोकांकडे त्यांच्या शारीरिक व्याधी, दुसरं पारिवारिक सुद्धा त्यांच्यामध्ये सुख शांती नाही. ना बायकोचं जमतंय, ना नवऱ्याशी, ना मुलं त्यांच्यात. नाशिकला एक मोठ्या व्यापारीकडे मी डोनेशन घ्यायला जायचो आमच्या किचनमधलं. त्याची बायको सकाळपासून ब्युटी पार्लरनं बसायची. महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये खर्च करायचे. पोरगी एकदा सकाळी गेली तर ती संध्याकाळीच यायची. पोरगं जायचं. तो मला आणि ते BP आणि शुगरना. आणि गंगापूर आनंदवलीसारख्या ठिकाणी त्याचा बंगला, फॉर्च्युनर एंडेवर गाडी, आणि त्याच्याकडे आणखीन ही गाडी पंजेरो नावाची गाडी. हां पजेरो ही गाडी. अशा गाड्या, ड्रायव्हर. मला प्रभू जी आप लोग के पास में फकड़ आप लोग, लेकिन आपके चेहरे पे हमेशा हंसते रहे. मतलब प्रभु जी न पीछे का सोचते न भविष्य का सोचते, 3 टाइम प्रसाद मिलता है, हम खुश हैं इसमें. नहीं प्रभु जी इतना होने के बाद भी नहीं, हमारे जीवन में तो हैप्पी नहीं है. इतना ट्रेस है, ये लोगों का लोन लेके बिजनेस के लिए इतना इन्वेस्टमेंट लिया, उसका ट्रेस है. बीबी सुनती नहीं, बच्चे सुनते नहीं है. हाँ मेरा हेल्थ का इश्यू है, बिजनेस का टेन्शन है. और इतना बोलो की प्रभूजी. आणि त्याची व्यथा सांगत बसला होता. आणि ती व्यथा ऐकून आपण व्यथित झालो होतो. म्हणलं कथा नाही केली तर व्यथा ऐकावं लागेल, आणि व्यथातून वाचायचं असेल तर कथा ऐकावं लागेल. मग सगळं ऐकलं ना. म्हणून इथे काय परधनाची लोभ. जेवढा तुम्ही लोभ करताना, आता मी कोणाचे नावं घेत नाही त्याच्यात, पण अधिकारी वर्ग असो कोणी असो ज्याच्याकडे वाम मार्गाने पैसा येतो, हे चांगलं नाही त्याच्या पैसा. म्हणून नीतिशास्त्रामध्ये एक श्लोक आज टाकणार होतो मी तो श्लोक. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही दान देतात तर दान करून त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतंय, पण त्या दानामुळं दानी व्यक्तीचं पाप तुम्हाला घ्यावं लागतंय. लोक दान असं देत नाही. का बरं? त्या दानाबरोबर त्याचं पाप त्या दानाबरोबर जात आहे. कारण मी देतो ना तर पाप तू पण घे आणि तुझं पुण्य मला भेटू दे. मी जेव्हा आज तो श्लोक वाचला तर मी हादरून गेलो. म्हटलं अरे आपल्याला लोक देतात पण त्यावर रिॲक्शन असतात. पण 10वं 13वं वर्ष श्राद्धाला आपण काय करतो, डायव्हर्ट करतो. म्हणलं जे पैसा इंद्रियतृप्तीसाठी वापरण त्याचं रिॲक्शन लागेल. म्हणून जे कर्मकांड करतात ना त्यांच्या घरामध्ये एक तर हँडिकॅप किंवा काही नाही काही येतो, तो पैसा खूप डेंजरस असतो. लोक जमा करतात पण ते तुम्हाला सुखानं जगू देत नाही. तुम्ही पैसा पाहून खुश होतात पण तुमच्या जीवनातलं सुख नष्ट होऊन जाते. हे पापामुळं. जेवढा ज्याच्याकडे पाप असेल तेवढा तो दुःखी राहणार, आणि ज्याच्याकडे पुण्य राहील तो सुखी राहणार आहे. क्लिअर प्रिन्सिपल. याला त्याला दोष देऊच नका तुम्ही की माझ्याकडे 7.5 लागली, क्रिकेटी लागले, शनिदेव लागला, मंगळ लागला, बुध लागला, गुरु लागला. त्यांना कामधंदे नाही का तुमच्या मागं लागायला? हां हां मसोबा, हिरोबा, खंडोबा, शनिदेव. अरे 7.5 किरकिरी, द्वारा, गांडाबाब. अरे काही होत नाही. येडे तुमचे पाप तुम्हाला नाही का होत नाही.
याच्या त्याच्या नावानं बिलं फाडून नाही का परेशान करतात. ते देवता बी म्हणतात घेणं देणं, ही बाई माझ्या माणूस मागं लागलेले आहेत बाबा, मी काही यांचं काही वाकडं बी नाही केलं. हां, शनिदेव बी विचार करतात मी कोणाच्या मागं लागत नाही, पण हे मला घेणे देणं मला घ्यायचं. हां, ते मला एक दिवस उतरू द्या, जे जे माझ्यावर आरोप करते ना एकेकाचे बघतो जरा कसे. हां, हां, म्हणून ईर्ष्या हे मनाचे पाप आहेत, जे नेहमी जळत राहतात ना, आतून जळत राहते ऍसिडिटी सारखं. स्वतःला त्रास आणि दुसऱ्याला त्रास, ऍसिडिटी येत राहते, मुंबळून पळते बाहेर असे. हां, ती मळमळ मळमळ होत राहते आणि ती जळजळ मळमळ सारखीच. हां, असं कधी याचं सत्यानाश हो, वाटळ हो, रांडडडकी हो, काय बोटं मोडते ना काय नाही. बाहेरून दिसताना लय प्लास्टिक स्माईल करते, पण आतून जळत राहते. हां, कोण कोणावर जळत हे तुम्हाला माहीत, आम्हाला तर काही माहीत नाही. हां, हां, हां. अरे तुम्ही संसारा पाहिलं सगळीकडे, आणि द्वेष करणं, कधी कोणाचं चांगलं पाहवत नाही, असं समजा या पापाचाच नमुना आहे. पापीच लोक, कारण त्याची वृत्ती दे म्हणून नरकात आलेला आहे समजायचं, आणि स्वर्गात आलेला नेहमी तो नेहमी विचारतो. मग ईर्ष्या आणि द्वेष नेहमी हे करतो. त्याच्यानंतर दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन करणे. कधी लोकांचं त्याला जोपर्यंतचं वाटोळ होणार नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती भेटणार नाही. म्हणून कावळा सुद्धा स्पर्श का करत नाही, बघतो की याचं जोपर्यंत सत्यनाश होणार नाही. अरे राजा, तुझी बुद्धी कुठं अटकलेली आहे आणि करतो काय? हे कशामुळे माहिती आहे? अज्ञान हे सगळ्यात मोठं कारण आहे. अज्ञान, चिंतन, आणि सगळ्यात महत्त्वाचं मनाचे आणखीन पाप, असत्य किंवा मिथ्य मताचा दुराग्रह करणं, खोटं बोलणं. खोटं बोलण्यात मास्टरकी केली आज कलियुगामध्ये. पदम ऑफिसमध्ये असो, मंदिरात. मला एक जण म्हटलं, प्रभूजी मी 16 माळा करतो. अरे कशाला खोटं बोलतो राव, मी खुश होऊन काही उपयोग नाही. मी 4 नियम पालन करतो, पण आता रस्त्यात चहा पिताना पाहिलं. आईला म्हटलं मीच डोक्यात बधीर झालो का काय कळत नाही लोकांपायी. लोक भारी भारी आम्हाला बोलतात. तुम्ही हां हां काय काय हो, दीक्षा घ्यायची असं कुठं फेडतान म्हणलं राव. तुम्ही मला याड्यात काढतान राव, गुरुला याड्यात काढतान, पण तो बाप बसला ना वरती, तो सोडेल का? म्हणून सत्य मिथ्या म्हणजे काय? हां, नेहमी असत्य आणि दुराग्रह. मी सांगतो तेच खरं आहे. आता तुला दुधान धुतलेलं काय सत्य, तूच काय खरं बोलतो का? हां, नेहमी आपला हट्ट धरणं. हां, काय असत ना हट्टी, काय हट्ट धरतात देव जाण्यासम, काय तुमच्या हट्टाला उपयोग आहे? कोणता हट्ट धरायला पाहिजे? आज माझ्या 16 माळा होत नाही, तो हट्ट धरायच्या ऐवजी माझा बायको मला बोललीच नाही, माझा नवराच बोलला नाही, माझी सासूच बोलली नाही, माझा ऑफिसमधला बॉसच माझ्याकडे तोंड वाकडं करून दिलं. अरे मरू दे, त्याचं तोंड पाहून तुला काय पोट भरणार आहे का? हां हां, दुराग्रह. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं मनाची पापी व्यक्तीची बाजू घेणं हे सुद्धा पापाचंच लक्षण आहे. जो पुण्यमान व्यक्ती पुण्याची बाजू घेतो, पापी पापाची बाजू. मंत्रा पाप करू दे, कैकने तिला साथ दिलं आणि ती पण पापाची भागीदारी म्हणली. तसं तुमच्या जीवनामध्ये जर एखादा पाप कृत्यामध्ये लिप्त झालेला असेल आणि तुम्ही त्याला सपोर्ट करत असाल, तर तुम्ही पण पापाची भागीदारी होतात. लक्षात आलं का? म्हणून नीतिशास्त्रामध्ये सांगितले, नॉनव्हेज खाणारे 6 लोक असतात: पाळणारा, विकणारा, कापणारा, घेऊन जाणारा, शिजवणारा, वाढणारा आणि खाणारा. सगळ्याला समान पाप लागते. म्हणजे एखाद्याला तुम्ही पापकृत्य करण्यासाठी कळत न कळत जरी सपोर्ट केलं तरी तुम्ही भागीदार मानतात. तुम्ही म्हणता उधार काय, दारोड शेजारी बसू द्या आणि तुमच्या घरच्यांना पाहू द्या. ते काय म्हणतात, तुम्ही मारली काय आज? तुम्ही त्याच्या शेजारी बसले, तुमचं नाव येणार आहे. तुम्ही आता तुम्ही म्हणता प्रभूजी मला काही घेणं नाही. मुंबईला निस्ते गेले CSTला उभा राहिली 1 घंटा उभा राहायचं, 25 सिगरेट पिल्याचा फायदा होतो तुम्हाला. कुठं? CSTला. म्हणजे पेतात कोण? दुसरे, पण परिणाम कोणाला भोगावं लागते? कारण तुम्ही त्या संघात गेले, तुमचं नाव होतं. तुम्ही म्हणता ना आज पोर्नोग्राफी पाहत होतो आपण मोबाईलचं, ते पापकृत्यामध्ये. पण कलियुगामध्ये आपण मोबाईलच्या एवढ्या स्क्रीनमध्ये नको त्या गोष्टी पाहतोत ना, हे सुद्धा आपल्या पापकृत्याला प्रेरित करते. मग काय बघायचं काय नाही. आणि मी कधी यूट्यूब बघितलं ना,
एखादा कोणी काही बघत असेल ना, समजा किचन रिलेट बघत असेल तर तुम्हाला किचनचेच व्हिडिओ दिसतात. क्रिकेट बघितलं असेल तर क्रिकेटचे दिसतात तुम्हाला. आणि प्रवचनं दिसले की तुम्हाला प्रवचन. म्हणून एखाद्याचे YouTube उघडल्यानंतर कळायचं, पहिले 2-4 स्क्रोल केले की हा काय बघतो लगेच कळून जाते. जास्त बघायची गरज नाही. जो गोष्ट त्याला आवडती. आणि माझ्या लिंक याच्यामध्ये मोबाईलमध्ये 2-3 जणांची ईमेल आय डी कनेक्ट आहे. तो तारक मेहता पाहतो, तो बहादर. पण माझ्या स्क्रीनला ते दिसतं की यानं तारक मेहता पाहिलं, हास्य जत्रा पाहिली. आईला म्हटलं तू पाहतो परिणाम मला भोगावा लागेल एक दिवस. हा, मी त्याला म्हटलं पण अरे तू 3-4 जण उडव, एक जण अजून ते काहीतरी नेटफ्लिक्सचे काही वेब सिरीज पाहत होतो. त्याला असं हॉरर मूवी पाहण्याचं लय होतं. पुन्हा अजून काय ते जाऊ, मला ते त्याच्यात काही पडायचं नाही. महत्वाचं की किती मनाची होती. म्हणून पापी बाजूची बाजू घेणं सुद्धा इनडायरेक्टली डायरेक्टली तुम्हाला त्याचं रिॲक्शन्स लागते. आपल्याला वाटतं मी तर काय सहज पाहिलं, पण ते तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या चेतनेमध्ये तो स्टोरेज करतं आणि मग ती वृत्तीमध्ये येते. ही मनाची पाप करण्याची वृत्ती. त्याच्यानंतर वाणीचे पाप 4 सांगितलेले आहेत. कठोर अपमानकारक बोलणं, नेहमी सतत दुसऱ्याचा अपमान करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट असतो. तो पब्लिकली जेव्हा काय बोलायचं तो भडास काढतो. राधानाथ महाराज आमचे नेहमी सांगतात की त्यांच्या प्रवचनामध्ये ते म्हणतात की पब्लिकली कोणाला काही बोलू नका. आपण पब्लिकली नवऱ्याची इज्जत काढणार, सासूची इज्जत काढणार, बायकोची इज्जत काढणार, पोरांची इज्जत. बघ अक्कल आहे का त्याने किती मार्क्स पडले आणि तू काय करतो, बघ त्याला संगीत येतं तुला काहीच येत नाही. अरे बाई त्याची कॅपॅसिटी बघ, कशाला झाडत राहते त्याला. म्हणजे कटुकाची वाणी, अपमानकारक. आणि म्हणून अपमानाचा परिणाम करतो. तुम्ही जेव्हा दुसऱ्याचा अपमान करतात ना, रिटर्न तुमचा पण अपमान होणार आहे. कारण तुम्ही प्रकृतीमध्ये बीज पेरलंय आणि बराबर त्या टायमाला कुठं ना कुठे 5 वर्षाने 10 वर्षाने कधी ना कधी ती येणार आहे. म्हणून जीवनात असं काही घडलं तर समजायचं आपण कधीतरी बीज लावलं होतं. आपल्याला कोण खडूस बोलून गेलं, कोणी आपला अपमान केला, आपण कोणाचे पैसे बुडवले. जे काही जरी झालं तुमच्या जीवनामध्ये तर मागे जा. कारण तुम्ही बीज लावलं ना, टरबूज लावल्यानंतर काकडी नाही भेटणार तुम्हाला. टरबूज लावलं टरबूजच भेटेल, खरबूज लावलं खरबूज भेटेल, काकडी लावली तर काकडी भेटेल, कारला लावलं तर कारला भेटेल. म्हणून इथे सगळ्यात वस्त. त्याच्यानंतर वाणीचं आणखीन खोटं बोलणे, त्याच्याबद्दल बोललो. त्याच्यानंतर चुगली निंदा करणे, मागच्या वेळेस बोललो चुगली आणि निंदाबद्दल. जोपर्यंत चुगल्या करायच्या ना, काही जणाला असताना चुगली करणं, ऑफिसमध्ये तर लय करतात चुगली. हां हां, चुगली करणं, घरामध्ये पण चुगली करण्याची वृत्ती. हे चुगली करणं लय पाप डेंजर आहे. म्हणून मुस्लिम धर्मामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं पाप काय माहिती आहे? चुगली करणे. आपल्याकडं सारास लोक, भाई तुला सांगत नाही पण एक गोष्ट मनातली सांगतो, पण कोणाला नको सांगू बरं. अख्खा नाशिकला पसरल्या जाते. वायफाय कमी, पण बाबा हे सॅटेलाइट सेंटर आहे ना, एवढ्या स्पीडमध्ये सर्क्युलेट होते. म्हणून कधी युधिष्ठिर महाराज शाप दिले की लेडीजच्या पोटात काही राहत नाही. आणि आपल्याला ॲडव्हर्टाईज करत असेल ना, मार्केटिंगवाले लेडीजलाच यूज करतात. आणि आपण एखाद्या माताजी सांगायचं, माताजी मी तुम्हाला सिक्रेट सांगतो, कोणाला सांगू नका बरं. ती माताजी अख्ख्या गलीत नाही सांगितलं त्या प्रभूजीनं. असं नाही की प्रभूजीच्या काही असतात असे भडबडे स्वभावाचे. आता हे कधी साक्षात्कार होत माहिती आहे? हे गेल्या 1 वर्षापासून जेव्हा लय आपल्या जीवनात बितलंय, माझ्या जीवनात, आणि ग्रंथ वाचल्यानंतर कळालं की अरे याच्या पहिले आपण खूप काही चुका केल्या म्हणून चुकलात. आणि त्याच्यानंतर वाणीचं आणखीन एक पाप करण्याचं, निरर्थक असंबद्ध बडबड करण्यामध्ये इंटरेस्ट. याच्यामध्ये जास्त गॉसिप करण्यामध्ये ज्यांना जास्त इंटरेस्ट येतो हे पापाचं लक्षण आहे. कारण पुण्यवान व्यक्ती विचार करतो की माझी वाणी भगवंताच्या सेवेशिव मी उपयोगात. म्हणून तुकाराम महाराज एक अभंगामध्ये म्हणतात की पांडुरंगाविना मी ब्रह्महत्या समान बोलणार आहे. म्हणजे जो पांडुरंगाचं सोडून दुसरं काही बडतो ब्रह्महत्याचं पाप लागत आहे त्याला. म्हणून एकमेव वाणी कशाची पुण्याची, ते म्हणजे भगवंताची वाणी बोलणे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. म्हणून बडबड 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 करणार राहतात ना, हां, अख्ख्या गावचं धुणं धुत राहते ते. हां, आणि ते धुवून पिऊन टाकतात लोक. म्हणून कधी बडबडत नाही इंटरेस्ट घ्यायचा, अजिबात नाही. काही जणाला असतं तेवढ्या पुरतं, तेवढं भगवत भक्तीबद्ध आत्मस्तुती करण्यामध्ये यांना जास्त इंटरेस्ट असतो. स्वतःचं ग्लोरीफाय, मी असं केलं, मी केलं, हे केलं, ते केलं. म्हणून
भगवंत जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये कर्णाचं वध झालं नाही, तर ते युधिष्ठिर महाराजाला भेटायला गेले भगवान कृष्ण आणि अर्जुन. तर युधिष्ठिर महाराज काय प्रश्न करतात, तू कर्णाचा वध केला का? म्हणून नाही केला. नाही केला म्हणे तुझ्या गांडीव धनुष्याचा काय उपयोग आहे? तर अर्जुनानं शपथ काय घेतली होती की जो माझ्या गांडीव धनुष्याला जर कोणी हे केलं तर मी काय करेन, त्याचं वध करेन. तर महाराज उठले. भगवान कृष्ण म्हटले, अरे दुसरे दुश्मन करत नाही, तुम्हीच भांडत बसले. ते म्हणले एक काम कर, एखाद्या क्षेत्रीला नाही का भावाला अपमान करणं आणि शिव्या घालणं नाही का त्याला नाही का मेल्याहून मेल्यासारखे. आणि मग त्यावेळेस अर्जुन शिव्या काय घालतो, तू जुगारी आहेस, बायकोला दाव्यावर लावलं, तुझ्यामुळं ते सगळं घडलं, तुझ्यामुळं असं केलं तसं केलं, जेवढं नव्हतं तेवढा भाडाच काढला. युधिष्ठिरानं म्हटले आता माझा जगून अर्थ नाही चाललो, मी जीव द्यायला चाललो. भगवंत म्हणते अरे थांब, अरे भांडणं म्हणजे भगवंताला काय काय भागता भागता म्हणले भांडण सोडवलं, तू थांब, तू नको हे करू. अर्जुन म्हटला आता मी माझ्या मोठ्या भावाचा अपमान केला, मी आत्महत्या करायचं. भगवंत म्हटले आत्महत्या करू नको, तू स्वतःचे गुणगान कर. म्हणजे ते स्वतःच गुणगान करणं म्हणजे काय, आत्महत्या करण्यासारखं आहे आणि पाप वाढवण्यासारखं आहे. म्हणून जेव्हा आपण दुसऱ्याचं गुणगान करतो तर पुण्य वाढतंय, आणि दुसऱ्याची निंदा करतात तर पाप वाढतंय. आणि आत्मस्तुती करणं म्हणजे सुसाईड करण्यासारखे. हे महाभारतातला प्रसंग आहे, जास्त जाण्याची गरज नाही. आणि भगवान कृष्ण म्हणतात ना की एखाद्याला नाही का वाणीतून दुखवणं म्हणजे पापकृत्य करण्यासारखे. तर हे आत्मस्तुती करणं आणि अभिमान गर्व ठेवणं पदाचा, ज्यांच्याकडे जे पद असेल, रूपाचं, कानाला रूपाचं असतं, ज्याला धनाचं असतं, कोणाला ज्ञानाचं असतं, कोणाला कुळाचा असतो, कोणाला जातीचा असतो, कोणाला पंथाचा असतो, कोणाला संस्थेचा घर, हे अभिमान का एकदम काय म्हणतात ते पाप कृत्य आहे. जोपर्यंत शरीर स्तरावर राहताना तुमच्याकडून ती कृती होणार आहे, आत्म्याच्या स्तरावर येताना तर तुमच्याकडे ती कृती होणार नाही. कारण तुम्ही विचार करतात हे जग माझं नाही तर मी कशाला माझं म्हणू. हे जग आहे पांडुरंगाचं आणि पांडुरंगाचं राहणार आहे. माझ्या जन्माच्या पहिलं होतं, मी मेल्यानंतर राहणार आहे. मग माझा अधिकार सांगण्याचं काही कामच नाही ना. ज्ञानी व्यक्ती हा विचार करेन, अज्ञानी व्यक्ती काय करेन, स्वतःला केंद्रबिंदू. वाणीची हे पाप सांगितलेले आणि शरीराचे 3 पाप सांगितलेले आहेत. चोरी करणे आणि उष्ण पासनं घेतलेलं न देणं, हे पापच आहे. कारण की हावरटपणा येतो त्याच्यामध्ये. खेडेगावामध्ये बघा ना, पीठ मागतात, साखर मागतात, चहाचं फळ, त्याला पुन्हा देण्याचं नाव घेत नाही. येताना लय गोड गोड बोलतात लोक, पण द्यायचं म्हटलं कधी केव्हा, तर दिलं होतं ना तुम्हाला. लोकांना काही जण बँक असेत ना, काही लोकांची बँक, त्यांना लेना बँक माहीत आहे, देना बँक माहीतच नाही. माहीत आहे लेना बँक, बँकेचं नाव देना बँक नाही. देना बँक म्हणजे दुसरं आणि लेना बँक म्हणजे काय, घेणं. तर असे काही लोक असतात ना, त्यांना देना बँक विसरून जातात, लेना बँक असते अजब. म्हणून चोरी करणं, दूषित अन्न भक्षण करणं लोकांचं. म्हणून आपण हॉटेलमधलं जो करणारा कूक आहे, त्यानं आंघोळ केली का, त्याचं पाप कृत्य आहे का, त्याची चेतना आहे का. हां, फार जीभ काढू काढू खातात पनीर, पण त्यानं घाम काढू काढू शेंबू टाकू टाकू जर करी बनवलेला असेल, तुम्हाला काय माहिती. तुम्ही म्हणता अरे मीठ म्हणजे चव काय भारी लागते, पण त्याच्या शेंबड्याची चव तुम्हाला भारी लागते. हां, पाणीपुरी, तो पाणीपुरी तर असं पाणीपुरी असा हात घालतो एवढा, टॉयलेटला गेल्यानंतर तोच हातानं मिसळून येतो. म्हणून पाणीपुरी, भैयाची पाणीपुरी लय भारी आहे, पण भैयानं काय कृत्य केले त्याच्यामध्ये. दूषित अन्नाचं दूषित व्यक्तीच्या हातानं खातात. म्हणून करणाऱ्याची चेतना, बनवणाऱ्याची चेतना, त्याची स्वच्छता, हे सुद्धा पापाला. म्हणून बघा ना, आपल्या इस्कॉनमध्ये बाहेर कुठं खायला सांगत नाही. अन्नाचा प्रभाव लय पॉवरफुल असतो. आणि माझा तर अनुभव असा आहे की मी एकदा 10-13च्या एका भक्तांचं मन राखण्यासाठी खाल्लं होतं. त्याचे असे मला भूतप्रेताचे स्वप्न लय पडतात. त्या दिवशी तर जास्त पडलं. आणि मी तुम्हाला एक घटना सांगतो, बोलू नये प्रवचन बोलतो. एका माताजीनं मला प्रसाद बोलवला आणि नेमकं त्याने रजस्वाला होता आणि मला तसंच त्याने न सांगता जेव घातलं. त्या 2-4 दिवस तर माझी चेतना एवढी, मला कळच नाही यार, मला रात्रीच वाईट स्वप्न असे का पडतायत. पुन्हा माझी चेतना दूषित झाली, असं थरकाप उडालं, कळत नाही. तर ते माझ्या वरिष्ठाकडे गेलो, म्हणलं यार माझे पूर्ण मन असं हे झालेलं. ते म्हणले कोणाकडे जेवाय घालता, मी याच्याकडे गेलतो. आणि नंतर मग कळालं, म्हणजे त्या 2-4 महिन्यामध्ये प्रभूजी त्या टायमाला तुम्ही आलात आणि मी कसं म्हणायचं, आणि मला ते आले होते. म्हणून
वासना येणं शरीरामध्ये दूषित अन्नाचा प्रभाव असतो, किंवा आपल्या शरीरामध्ये आर्थिक लोभ असेल, वासना वाढत असेल, क्रोध वाढत असेल, आपण कोणाचं तरी पाप भक्षण करतो. म्हणून भगवंतामध्ये यज्ञशिष्टानं संतो मुच्छन्ते सर्व किल्बिषे भुजन्ते आगम पापा ये पचन्ते आत्मकारण. तुम्ही जर यज्ञासाठी बनवत असाल आणि तो भगवत प्रसाद म्हणून जर करता, तर पाप मुक्त होईल. पण तुम्ही स्वतःसाठी बनवून किल्बिष म्हणजे पाप जर खात असेल, तर केवळ पाप वाढतं. म्हणून आपल्याकडे अनऑफर्ड फूड खायला सांगितलं नाही. तुमच्याकडे जे काही असेल मानसिक रूपे ऑफर्ड करा. म्हणून महाप्रसाद मानण्याच्या पहिले का प्रार्थना केली जाते, की बुवा हे अन्न नाही आहे तर तुम्ही भगवत साक्षात प्रसाद. आपण काय म्हणतो, आज खिचडी नाही तर काय प्रार्थना म्हणायची, मन बी लागत नाही. हां 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 कधी म्हटलं, कधी नाही म्हटलं, कधी हात जोडला, म्हणजे आपलं काय घेणं आहे, असे हावराटासारखं तुटून पडतो आपण. 5 मिनिटं प्रार्थना कर. अरे ते रमजानमध्ये ते मुसलमान प्रेयर्स गातात त्या संध्याकाळी, रमजानमध्ये संध्याकाळी, आणि नंतर खातात. तुम्हाला तर तुम्ही काय ते मराठीमध्ये एक हे आहे ना भजन, यज्ञ नव कर्म जाने जे कर्म, अन्न हे परब्रह्म म्हटलं. अन्नाचं परब्रह्म या शब्द वापरले, फेकून सुद्धा अन्न भक्षण करणं. त्याच्यानंतर विरुद्ध वागणं, शास्त्र जे सांगतं त्याच्या विरोधात कधीच पालन न करणं. म्हणून इस्कॉनमध्ये सांगले 4 नियम: मांसाहार न करणे, जुगार न खेळणे, नशापान न करणे, अवैध स्त्री संग न करणे, कांदा लसण न खाणे, चहा कॉफी न पिणे. हे शास्त्राचे नियम आहे. आणि जेव्हा आपण शास्त्राचे नियम तोडतो तर ते पाप करायला आपलं प्रवृत्त होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शरीराचा आणखी परस्त्री गमन या विचार करणे किंवा बघणे किंवा त्याचं चिंतन करणे. हे तर बाहेरचं झालं. पण जेव्हा तुम्ही पारिवारिक जीवनात राहतात पती पत्नीला, प्रभुपाद मानतात की पती पत्नीनं महिन्यातून एकदा भेटलं पाहिजे आणि लांबून पाहिलं पाहिजे. दिवसभर हिसळणं, खिदळणं, जोक करणं, टिंगलटॉळकी उडवणं, त्या स्त्री पुरुषामध्ये मन अटकणं, हे पापकृत्याला प्रवृत्त करतं. कृष्ण चेतना मारत राहते. म्हणून पहिल्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर नवरदेव नवरी महिना महिना बोलत नव्हते. आता लग्नाच्या पहिले सगळं बोलून घेतात, नंतर बोलत बसतात. आणि आता तर म्हातारे झाले तरी लोक नाही का त्या गार्डनमध्ये कोणी एकाला बघत बसतात. अरे कोणता इंटरेस्ट राहिला तुमचं? फार आता तुम्ही नाही का ड्रायफ्रूट व्हायला आले तरी कोणी एकाला बघत बसतात. हां, खोबळे आले तुमच्या दाताचे, दात पडले तरी कोण्या तुरूप काय म्हणजे काय पिक्चरचे गाणं, म्हातारे पण त्यांचे स्टेटस बघावं. म्हणजे हे पाप करू. बरं, असे बी लोक आहेत जरी शरीरानं त्यांना भोग करता येत नाही, पण मनानं भोग घेतात. ते दुसऱ्याचं पण आनंद घेतात. मग आजकाल लोकांना टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये इंटरेस्ट काय आहे, की दुसऱ्याचा पाप पाहण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. पुण्य बघा. म्हणून चांगले प्रवचनाचे चॅनल अजिबात चालत नाहीत. ज्ञानाचे वर्धन करणारे चॅनल चालत नाही. सगळ्यात जास्त कोणते चॅनल चालतात? एक तर याभिचाराचे, 4 नियमाचे, स्त्री पुरुष, सगळ्यात पोर्नोग्राफी मोठी इंडस्ट्री आहे, ती पण चालते. किंवा पहिले नाही का ते फॅशन शो असायचा, ते माताजी लोक चालायचे आणि हे बघत बसायचे. ते पण आणि पुरुषानं स्त्रीला, स्त्रीनं पुरुषाला बघणं, हे पण याभिचार आहे. शारीरिक स्तर भले आपण करत नाही, पण मानसिक स्तरावर ते पाप करण्यासाठी वृत्त आहे. आपल्या चेतनेला हळूहळू ते स्टोरेज करतं. नदीचं पाणी, आपलं पावसाचं पाणी जसं स्टोरेज होत आहे, तसं आपल्या चेतनेमध्ये आणि आपल्या कृतीमध्ये ते करायला होते. म्हणून इथे सांगितलं जाते. आणि आपण काय करतो, धर्माला अधर्म आणि धर्मावरून धर्म करायचं. आपल्याला वाटतं आपण धर्म करतो, पण नाही, अधर्म होते. आणि अधर्माला धर्म करून टाकतो, हे पण पाप करायला करतो लागतो. म्हणून आपण शास्त्रविधीनं सोडून काही क्रिया करायला जातो. आता कोण्या देवताला अंडे फोडावं, बकरे कापावं, किंवा याच्याबद्दल खूप काही किंवा तुमच्या घरामध्ये कांदा लसणाचं भोग लावावं, आपण त्याला धर्म मानतो, पण ते अधर्म आहे. शास्त्राचं जे शास्त्राच्या विरोधात वागतात त्याला अधर्म म्हटलं जातं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं याचे आणखीन वर्णन दिलेले: फसवणूक करणे, अन्याय वाढवणे, स्वार्थी, भ्रष्टाचार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन याचं डीपमध्ये ते सांगतात, आई वडील, गुरु आणि वडीलधाराच्या आदर कमी करणे हे पापाचं लक्षण. जो पाप व्यक्ती आहे. म्हणून मध्वाचार्य संप्रदायामध्ये संन्यासी किती मोठे जरी झाले तर ते जेव्हा आईला बघतात तर दंडवत करतात. आपल्याकडे बी पाप आपल्याला काय करतो, गुरु वैष्णवला दंडवत करू देत नाही. आपण काय करतो, आपला अहंकार एवढा मोठा असतो, पाप म्हणतंय जाऊ दे ना, आपलेच आहे. जो पुण्यवान व्यक्ती असतो ना, साहजिक इनबिल्ट हंबल राहतो. म्हणून हे आदर देणं एकुण्याकाला, हे सुद्धा पुण्याचं लक्षण आहे. आणि आदर न देणं, आई वडील, बहीण भावंड असो, गुरु वजन असो,
वडीलधारे असो, हे सुद्धा जेव्हा आदर देऊ, भले ते कसे का वागणं, त्यांचा स्वभाव आहे त्यांच्यासोबत, पण आपला स्वभाव पुण्यवान असेल तो वाकेल, पापी असेल तर वाकणार नाही. आणि म्हणून धर्म, नैतिकता आणि सदाचाराकडं याचं पूर्ण दुर्लक्ष होतं. हे शिष्टाचारच आहे. पापी व्यक्ती काय करतो, त्याला कोणाचं काही घेणं देणं नाही. शिष्टाचार, तो सेन्सिटिव्ह नसतो. मग याचं प्रमाण काय, रामायणामध्ये जेव्हा भगवान रामचंद्र सुग्रीवकडे गेले, सुग्रीवने रामचंद्राला बसायला दिलं, पण लक्ष्मणाला दिलं नाही. हनुमानजीने ते पाहिलं, हनुमानजीला बसायला जागा दिलं. भगवंत म्हणले याच्यामध्ये भोगाची एवढी वासना आहे, त्याला न माझ्याशी घेणं देणं न लक्ष्मणाशी घेणं आहे, त्याला वालीचा वध करायचा आणि भोग करायचा. म्हणजे त्याला इंद्रिय तृप्तीसाठी त्यानं आदर केला होता. म्हणून महत्वाचं की सदाचाराकडे दुर्लक्ष का तर होतं नाही. पदम पदम सदाचार पालन केलं आणि निरअपराधावर लोक अन्याय होणं आणि त्या समाजाकडे दुर्लक्ष करणं आणि याच्यामध्ये आणखीन व्यसन, अनैतिक वर्तन आणि इतराला दुःख देण्याची कृती, हे सुद्धा पापाचे लक्षण आहेत. म्हणून आपण शक्यतो, व्यसन सुद्धा हे पापाचं लक्षण आहे आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो की तुमच्या व्याधी जमतात, पारिवारिक दुःख होतात, सामाजिक जीवनामध्ये आजकाल एवढं तुम्ही बघितलं असेल, एक्स्ट्रा अफेअर मॅरेजचे किती प्रकरण वाढलेले आहेत. आजकाल मी मुली पाहिल्या आहे, गंगापूर रोडला सिगरेट फुकताना असं करता आणि मोठं ते तोंडावर धूर मारताना पाहिलं, मला शॉक लागला. दारू पिताना मी पहिल्यांदा पाहिलं बरं. मुंबईला विल्सन कॉलेजला गेलो मी पहिल्यांदा, गोपीनाथला. जानकीत प्रॉब्लेम म्हटलं, अहो बघ ते मध्ये नको बघू, चल पुढे. अरे म्हटलं ती बिडी पिती, अरे बिडी म्हण तुला काय करायचं, चल पुढे तू. मला पुढे घातलं आणि ते मागा राहिले, म्हणले नको बघू इकडं. ते म्हणलं अरे आपडे कपडे, ते म्हणले मुंबईमध्ये असंच आहे, मी लहानाचं मोठं गेले. म्हणलं हे तर ब्रह्मचारी कसं राहतं, ते म्हणले डोळे बंद केले ते. हां, तू काहीच बोलू नको, तू चल. पहिल्यांदा गेलो 2006-07ला, कारण कधी जिंदगीत बाप जन्म, कधी नाशिक पाहिलं नाही, मुंबई पुण्याचा विषय नाही, खेडेगावचं पोरग आणि ते माझ्यासाठी सगळं नवीनच होतं. आजकाल पिक्चरमध्ये आपल्याला पिक्चर म्हणजे काय असं काहीतरी करत असेल बाबा, पण तिथे रिॲलिटी पाहिल्यानंतर घाबरून गेलो मी. का तर हे दिलेलं आहे. म्हणून शास्त्र सांगतंय आणि त्याचा परिणाम काय सांगतात की जेव्हा पापवृत्ती वाढते, भूकंप वाढतो, चक्रीवादळ वाढतं, पूर दुष्काळ वाढतो, नैसर्गिक आपत्ती आणि पृथ्वीचा. म्हणून जेव्हा भारतापेक्षा जगामध्ये तुम्ही बघा हे प्रमाण जास्त आहे. जेवढं पशुहत्या जोरात चालते तिथे या विचार जोरात चालतो. तर थायलंडमध्ये तो ऑथॉराइज बिझनेस झाला, तो वेश्यागमन करणं. म्हणून तिथे सुनामी येत असतो थायलंडमध्ये. नेपाळमध्ये सगळ्यात जास्त पशु बैल कापल्या जातात. तिथे हिंदू आहेत पण नॉनव्हेज खाणार खूप. तुम्हाला माहिती आहे 5-6 वर्षापूर्वी मोठा तिथं भूकंप झाला, तर त्याच्या पहिले खूप म्हशी आणि बैल कापले होते. या विचार जापानमध्ये सुद्धा, अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्ही भले प्रगत आहे पण मोठमोठे वादळ येतात. तुम्ही जेव्हा पापकृत्य करणार ते पाप प्रकृतीने, आणि याचं प्रमाण काय, भागवतामध्ये एक मोठ्याचे मोठे कमी कितीतरी प्रसंग आहेत की कुठं कुठं पापाचे लक्षण आहे. जेव्हा भगवान कृष्ण स्वधामात गेले होते तर त्याचे लक्षण युधिष्ठिर महाराज वर्णन करतायत. त्याच्यानंतर केदारनाथमध्ये किंवा तुम्ही आपल्याकडे खूप घेणार, तर हे सगळे पापाचे लक्षण येतं आणि ज्यामुळं भगवंताची प्रकृतीची सुंदरता कमी होते आणि माणसामध्ये इनबिल्ट पाप करण्याची वृत्ती वाढत राहते आणि पुण्य काय करतं, भगवंताकडे घेऊन जाते. म्हणून शास्त्र आपल्याला इथं वॉर्निंग करतंय की आपल्याला ह्या गोष्टीपासून नाही का जेवढं तुम्ही वाचतान तर हे सांगतं. म्हणून भगवंत काय म्हणतात, या पापातून मुक्ती होण्यासाठी शेवटला सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्ष्यामि मा शुच. सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण आहे, मी तुला सर्व पापातून मुक्त करू नको. कारण भगवंताला माहीत होतं कलियुगामध्ये सगळे पापी लोक भरलेले आहेत. आणि जेव्हा भगवंताला शरणागत जाणं म्हणजे काय, अर्जुनाच्या मनात भीती होती, भगवंता आणि मी जर शरणागत झालं तर माझ्या पापाचं काय. मा शुच, घाबरू नको, लिहून देतात भगवंत, गॅरंटी देतात. कोणता आहे का देव बापू स्वामी काका मामा मावशी त्यांच्या नावानं तुम्ही ले रटतात, ते गॅरंटी देतात का. कृष्ण तर म्हणतात मा शुच, घाबरू नको, लिहून देतो, तू पापातून मुक्त होशील. आणि मग भगवंत हे धर्म का सडायला सांगतात, 4थ्या अध्यायामध्ये धर्माची स्थापना करा येतात आणि 18व्या अध्यायामध्ये सगळं सोडून ये. तर भगवंत म्हणतात जोपर्यंत शारीरिक स्तरावरले तुझे पाप कृत्ये नष्ट होत नाही तोपर्यंत तुझ्यामध्ये धार्मिक नैतिकता आणि धर्मते तत्व पालन होणार नाही.
म्हणून प्रभुपादाने धार्मिक तत्वाचे नियम पालन करण्यासाठी काय सांगले? ABCD. A फॉर असोसिएशन, B फॉर बुक्स, C फॉर चॅन्टिंग, D फॉर डाएट. आणि 4 नियम सांगितलेले. कोणते 4? मांसाहार नाही, त्याच्यामध्ये मांसाहारामध्ये कांदा लसण नाही. काही म्हणतात प्रभूजी कांदे लसणाची चटणी काय सांगायची, कांद्याची पात्याची भाजी, टमाट्यामधली चटणी आणि कांद्याची पात टाकली, तुम्हाला काय कळणार? कांदा भजी आणि पावसाळ्यात देवा देवा कशाला आले आणि कळत नाही बाबा मी इथं आले कशाला. पुढच्या वेळेस सत्संगाला येऊनच नको येऊ बाबा, काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर जुगार, कोणत्याही प्रकारचा जुगार नाही खेळायचा, सट्टा नाही लावायचा. या विचार मानसिक वाचिक काय टाळलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर भगवंत म्हणतात जेव्हा तू ह्या गोष्टीतून करतो तर हे म्हणतात पुण्यम फलम मिच्छन्ति पुण्यम नेच्छितं मानवा न पापम फलम मिच्छन्ति पाप कुर्वन्ति यथा. आपण जेव्हा ह्या श्लोकाच्या माध्यमातून समजून घेऊ की आपण आपल्या जीवनामध्ये ह्या सगळे जे काही वर्णन केले आतापर्यंत मी, याच्यामध्ये माझं पुण्य किती वाढतंय आणि पाप किती वाढतंय. आणि मी तरी सांगू 90% पापच वाढतं आपल्या. किती? 90 ते 95%. आणि हे तुमच्याकडून वारंवार होत असेल तर समजायचं माझ्या जीवनामध्ये पापाची वाढ होत चालली आहे. आणि हे जर होत नसेल आणि माझ्याकडे सद्गुण वाढत असेल तर समजायचं माझ्या जीवनात पुण्य वाढत चाललंय. आणि पुण्याचा परिणाम काय? मी भगवंताच्या नामाजपमध्ये, संकीर्तनामध्ये, ग्रंथ वाचण्यामध्ये, श्रवणामध्ये, तीर्थयात्रेमध्ये भगवंताच्या प्रति आकर्षण वाढत चाललंय. हे पुण्याचे लक्षण. आणि मी भगवंतापासून दूर चाललो किंवा दूर चालले किंवा मला जप करायची इच्छा होत नाही, प्रवचन ऐकायची इच्छा होत नाही, ग्रंथ वाचताना मला झोप येते, तीर्थयात्रेला मन होत नाही, तर समजायचं हे पाप वाढत चाललंय. हे तुम्हाला काय दिलं मी? पॅरामीटर दिले. काय म्हणतात पॅरामीटर ना दिले. तुम्ही टाकायचं, जसं तुम्ही ते थर्मोमीटर असतं ना बागले टाकतात किती टेम्परेचर आहे, आणि मग ते सांगतं 98, 100, 110, 120, 105. तसंच आता ते 105 वाढलं तर माणूस मरून जातो. आपण बी बघायचं, टेम्परेचर टाकायचं की माझं टेम्परेचर किती आहे बघायचं, टाकायचं. मग उद्यापासून म्हणून तुळशीला आपण का प्रदर्शन घालतो? यानी कानीच्या पापानी ब्रह्महत्या, की बाबा तुम्ही तुळशीला पाणी घालून पापातून मुक्त व्हा. गाईला, कुत्र्याला, मांजरांना भाकरी खाऊ घाला, साधू संतांची सेवा करा. हे सगळं सांगतात. तुळशी आरती कशाला सांगितली आपल्याला? काही बद्री छापत की इस्कॉनवाले? किंवा आपले पूर्वज येडे होते का? त्यांना काही जास्त अगरबत्त्या झाले होते का? नाही. तुम्हाला त्याच्यातून मृत्यू मुक्त होण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही नाही. आज मी हे का बरं बोलतोय? कारण एवढ्या दिवस मी इथं घासा कोरडा करतो ना, आपण ती कृती करत नसेल तर समजायचं हे कुठंतरी. मी तुम्हाला दोष देत नाही हो, मी मुळाला घाव घालण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत मुळाचा घाव आपण तोडणार नाही, मग तुम्ही सांगितलं ना, हे पुन्हा लाईन ध्यानात राहील ना तुमच्या. कोणती? जप करता झिजले मनी, कथा ऐकून फुटले काम, तरी होईना ज्ञान. दगड पाहता वाई फुलं, तुळशी पाहता तोडी पान, नदी पाहते करे स्नान, तरी होईना ब्रह्मज्ञान होणार नाही. मग समजायचे हे पापाचे लक्षण आहे. हरे कृष्णा कृष्ण